बघा आम्ही आता आहे ना आमच्या मळ्यात आलो. मग आमची कशाची बाग आहे? डाळिंबाची. डाळिंबाची बाग आहे बघा. आणि आम्ही कशासाठी आलोय आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्ही आता चाललोय. सगळं गवत आलंय पावसामुळे. पाऊस आला की काय करता येत नाही. आणि आपलं फळ बघू शकतो. आणि हे सगळं गवत कापायचं काम चालू आहे आता. अरे एका दिवसात कापतील. हां हो. हे सगळं कापायचं. हे असं गवत आहे आणि फार हे असं झालं आता. ह्याचा आरू आहे ना खत तयार होतं. हे आता वाळतं नाही इथं आणि हे सुकून ह्याचा खत तयार होतं. आणि आम्ही बसलो इथं. या बाजल्यावर बसलोय. बाजला आहे शेतातलं आमचं झोपडीतलं. तर आत्ता मी निघालो आहे पंढरपूरला. एकटाच चाललोय कारण आमचं एक कॉलेजच्या मित्रांचं गेट टुगेदर आहे आणि त्याच्यासाठी निघालो आहे. तर बघूया आता. पंढरपूरमध्ये भेटतायत सगळेजण. दरवर्षी असतं. दरवर्षी दिवाळीत आम्ही लक्ष्मी पूजेच्या दिवशी भेटतो. बऱ्याच विचार देवाणघेवाण होती. कोणाचं काय चाललंय, नवीन काय चालू केलंय. कारण बऱ्याच जणांनी एका वर्षभरामध्ये काय बिझनेस चालू केलेला असतो, काय त्यांना अनुभव आलेले असतात नवीन. तर ते एकमेकासोबत शेअर करतो, अनुभव शेअर करतो आणि विचारांची देवाणघेवाण करतो. मेनली काहीतरी नवीन शिकण्यासाठी आमचा हा प्रयत्न असतो. तर बघूया चला. तर आज आहे लक्ष्मी पूजेचा दिवस आणि आमच्या घरची लक्ष्मी पूजेची तयारी तुम्ही बघू शकता. अशी रांगोळी काढली फुलांची. पायऱ्यावरती मस्त सजावट केलेली. अशी पूर्ण रांगोळी काढली. इथं दिवे ठेवण्यासाठी हे केले. घराला तोरण बांधलंय. मेन दरवाजाला फुलांचं तोरण आहे. आणि हे लक्ष्मी पूजेचे इथं फळं, सगळं धान्य, नैवेद्य, दिवाळीचा फराळ हे असं ठेवलेलं आहे सगळं. हे लक्ष्मीची मूर्ती. कार्तिक महिन्यातला पहिला दिवस आहे आज. आणि आज कार्तिकीच्या निमित्तानं आम्ही मंदिरात गेलो आहे आणि मंदिरामध्ये आरती चालू आहे. मंदिरामध्ये मेणबत्त्या लावल्या जात आहेत. दीप संपा जळला जातो आणि आरती केली जाते. असं कार्तिक महिन्याची सुरुवात केली जाते आमच्या गावामध्ये. आणि रोज एकाची कार्तिक असते. तर दिवाळीच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये वाळेखिंडीमध्ये अपूर्वा फाउंडेशनच्या वतीनं किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली होती आणि खूप जणांनी भाग घेतले. आर्यांनाही किल्ला बनवला होता. किल्ला तुंगी बनवला होता आणि रायगडची गावातील एक उत्तम अशी प्रतिकृती जबरदस्त बनवली होती आणि माहिती त्यानं व्यवस्थित सांगितली. खूप जणांनी अभ्यास करून हे बनवलं होतं किल्ला. खूप भारी स्पर्धा झाली ती. प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केला आहे. जागेच्या अभावी मला काही गोष्टी जशा तशा दाखवता आल्या नाही. निवडला गेला. रायगड किल्ल्याचे काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत. प्रथम महादरवाजा. रायगडवर जाण्यासाठी मुख्य एकमेव मार्ग म्हणजे महादरवाजा आहे. तो सूर्यास्ताच्या वेळी बंद होतो. असेच एक दिवशी महाद्वार सायंकाळी बंद. तर मी आता भाऊबीजेसाठी माझ्या मावस भावाच्या इथं आलो आहे.
कारण माझ्या बहिणी तिथं आहेत. आणि आंबे चिंचोली पंढरपूरजवळचं गाव बघू शकता. इकडचा सदन हा परिसर ऊस बागायतीसाठी प्रसिद्ध आहे. खूप भारी वातावरण आहे इकडचं. सकाळी आज लवकर मी निघालो आहे पुण्याला, कारण मला कामावरती जायचं आहे दुपारी. त्यामुळं आता 6 वाजले आणि सूर्योदय बघू शकता तुम्ही. बघा सूर्योदय होतोय, जबरदस्त होतोय. जरा व्यवस्थित पुढे जाऊन आपण दाखवू. नदीवरून तर एवढा भारी दिसेल, आपण बघू पुढे गेल्यानंतर. त्यांच्या गावामध्ये बंधारा आहे, तर बंधाऱ्यावरून जो रोड आहे तर त्याच्यावरून खूप भारी दिसेल तो. बघू आपण. तर हा बघू शकता नजारा. हा बंधारा आहे आणि भीमा नदी आहे. इंद्रायणी मग बोललं जातं पंढरपूरपासून तिला. आणि खूप पाणी आहे आणि खूप मोठं पात्र आहे. आणि हा सूर्योदय जबरदस्त असा सीन आहे. उतरून आपण चेक करू. हे असं नदीचं पात्र आहे. पाणी खूप आहे, खूप मोठं पात्र आहे. आणि हा सूर्योदय. भाग्य लागतं असं दर्शन व्हायला. आणि कदाचित इकडच्या लोकांना ह्याचं काय वाटत नाही महत्त्व, पण जे सिटीत राहत आहेत त्यांच्यासाठी हे खूप अविस्मरणीय क्षण आहे. कारण सहजासहजी अशा गोष्टी बघायला मिळत नाहीत. एवढं शुद्ध वातावरण, हवा बघायला मिळत नाही. तर चला जाऊया. फलटणमध्ये आलो आहे मी. आणि ही रांग बघू शकता. ही जी कारची रांग लागली आहे ना, ही कारची रांग CNG भरण्यासाठी लागलेली आहे. आता सकाळचे वाजलेत जवळपास 9:30 वाजलेत आणि एवढी मोठी रांग CNG भरण्यासाठी आहे. आणि तिथं गेल्यानंतर जर शेवटचा कारवाला जर CNG संपलं तर काय हाल होईल. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरची ही रांग आहे. म्हणजे किती अवस्था बेकार आहे बघा. CNGच्या गाड्या तर आपण घेतोय, पण त्याच्यासाठी जर आपल्या वेळेला किंमत नसेल तर काय करायचं. रस्ता चांगला आहे आणि आपण सकाळी लवकर निघाल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे रस्त्यावरती आणि पोहोचतोय आपण वेळेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चलो भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन विषयावरती, नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.